हाय हॅलो नमस्कार, मी आहे अश्विनी आणि तुमचं मनापासून स्वागत आहे आशूज रेसिपीमध्ये। बाहेर छान असा पाऊस पडत आहे, त्यावेळेस असे गरमागरम मोमोज झालेच पाहिजे। तर चला तर मग आज आपण बनवणार आहोत अगदी बाजारासारखे मऊ रसाळ आणि गरमागरम। ही रेसिपी इतकी सोपी आहे की पहिल्याच प्रयत्नात 100% मोमोज तयार होतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। पहिल्यांदा आपल्याला खिसणीच्या साहाय्याने पत्ताकोबी खिसून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला गाजरही असेच खिसून घ्यायचे आहेत। चला तर मग गाजर खिसून घेऊयात। यानंतर आपल्याला यात कांदा टाकायचा आहे। कांदा आपल्याला बारीक कट करून टाकायचा आहे। यानंतर किसून घेतलेली पत्ताकोबी, गाजर, चिरलेला कांदा यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे आहे। मीठ थोडेसे जास्तच टाका आणि हे मिश्रण आपल्याला 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचे आहे। आता एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा घ्यायचा आहे। त्यात चवीनुसार मीठ आणि थोडेसे तेल टाकायचे आहे। पाणी टाकून पीठ घट्टसर मळून घ्यायचे आहे। आता पत्ताकोबीतील पाणी एका कपड्याच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहे। ह्या पाण्याचा वापर तुम्ही पीठ मळण्यासाठी किंवा या पाण्याचं सूपही करू शकतात। ह्या पाण्याचं सूपही छान लागतं। त्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड टाकायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। चला तर मग हे सर्व मिक्स करून घेऊयात। 10 मिनिटांनंतर आपले पीठ ही छान भिजलेले आहेत। त्याची अशी छोटी पारी लाटून घ्यायची आहे। ही पारी आपल्याला एकदम पातळ लाटायची आहे, त्यामुळे मोमोज छान होतात। आता या पारीवरती 1.5 चमचा सारण टाकायचं आहे आणि मोमोजचा आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोमोजचा आकार देऊन घेऊ शकतात। मी अशा प्रकारे मोमोज तयार करून घेतलेले आहेत। चला तर मग सगळे मोमोज तयार करून घेऊयात। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला बेल आयकॉन असलेले बटनही दाबायला विसरू नका। आता आपल्याला या मोमोजवरती ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचे आहेत आणि 15 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत। तर तयार आहेत आपले हे गरमागरम मोमोज। अशा पद्धतीने तयार केलेले मोमोज अजिबात फुटत नाहीत। जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ मित्रमैत्रिणी आणि तुमच्या कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका। यापुढील कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल हे कमेंटद्वारे नक्की सांगा। भेटूया अशाच भन्नाट रेसिपीसह। तोपर्यंत थँक्यू अँड कीप वॉचिंग व्हिडिओ।